आपण या ठिकाणी कशासाठी जमलेले आहात? आज आमचे मित्र आनंदरावजी शिंगारे यांनी मार्गाला नाव देण्यासाठी इथं सर्वांना आमंत्रित केलं होतं, पण त्याचे प्रोसेस हे न झाल्यामुळं आणि हा कार्यक्रम नगरपंचायत आम्ही सगळे नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्वजण मिळून आम्ही आता असं म्हणजे हे आहे की आम्ही आता आमच्या त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला सांगून ते बैठकीत मांडायला लावायला लावू. आणि जे सन्माननीय माजी सरपंच होते, मग ते जे माजी सरपंच होते आणि ते कैलासवासी झालेले, त्यामध्येच आमचे आदरणीय कैलासवासी शेषरावजी शिंगारे साहेब हे 2 टर्म अर्धापूरचे सरपंच होते आणि त्यांच्या म्हणजे एखाद्या वैयक्तिक घरीचा कार्यक्रम न करता नगरपंचायतीने त्याचा माझं मी वैयक्तिक मत सांगतो की हे नगरपंचायतीनंच याची जिम्मेदारी घ्यावं आणि त्यासाठी आम्ही सर्वांनी हे करून एक गावामधले रस्ते असो किंवा एखादे ठिकाण असो त्याला आम्ही नावं चूज करायचं किंवा निवडायचं हे करू आणि त्यांना सन्मानानं नगरपंचायतीतर्फे त्या मार्गाला असो रस्त्याला असो ते नाव द्यायचं आम्ही सर्वांनी मिळून आम्ही त्याचा एक प्रोग्राम तयार करू आणि हा कार्यक्रम नगरपंचायती वैयक्तिक न ठेवता नगरपंचायतीतर्फे कार्यक्रम ठेवून ते लवकरच याच्यामध्ये हे करता येईल असा आम्ही प्रयत्न करून ते काम मार्गी लावू हे होतं. त्यामुळं आजचा जो कार्यक्रम आनंदरावजीने जो ठेवला होता तो आता रद्द झालेला आहे आणि आता याच्यानंतर जे कार्यक्रम ठेवतील जेव्हा करायचं आहे ते तेव्हा नगरपंचायतीकडून आम्ही सगळेजण मिळून ते करायचं आहे. आज आमचे मित्र दाजी आनंदरावजी शिंगारे साहेब यांनी जो आमचे आदरणीय कैलासवासी माजी सरपंच शेषरावजी शिंगारे यांच्या मार्ग देण्यासाठी जी पाटीचा अनावरण सोहळा आज या ठिकाणी आयोजित केला होता. त्यांनी नगरपंचायतला निवेदन दिलं, पण रितसर नगरपंचायतच्या निवेदनानंतर नगरपंचायतचा ठराव असतो आणि एवढ्या मोठ्या माणसाचा ठराव घेऊन एक संयुक्तिकरित्या कार्यक्रम व्हावा, सगळ्यांनी त्यामध्ये सहभागी व्हावं. त्यांच्यासोबतच अर्धापूर शहरामध्ये जे माजी सरपंच झाले, जे कैलासवासी झाले, ज्यांनी अर्धापूर शहरासाठी गावासाठी तालुक्यासाठी योगदान दिलं, त्या सर्वांचेच नावं मार्गाला देण्यात यावे असं या ठिकाणी नगराध्यक्ष सर्व नगरसेवक हे आम्ही नगरपंचायतच्या वतीने सीओ साहेबांना सोबत घेऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये हा विषय घेऊ आणि त्या बैठकीमध्ये विषय घेऊन ठराव केल्याच्या नंतर रितसर नगरपंचायतच्या वतीने खूप छान असा कार्यक्रम सगळ्या लोकांना सहभागी करून आणि जे माजी सरपंच आहेत त्यांच्या कुटुंबांना विशेषतः सहभागी करून एक चांगला कार्यक्रम करण्याचा या ठिकाणी सगळ्यांनी मानस व्यक्त केला. खरं म्हणजे आजचा जो कार्यक्रम आहे त्याबद्दल शिंगारे परिवारांना थोडासा त्रास झाला, त्याबद्दल आम्ही नगरपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आजचा हा कार्यक्रम तुर्तास स्थगिती आहे आणि भव्य असा कार्यक्रम ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही सगळ्यांना आपल्या मीडियाच्या माध्यमातून कल्पना देऊ. आपण सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं सगळ्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी शहरासाठी योगदान दिलं, तालुक्यासाठी दिलं, त्या सगळ्यांचा नावाचा रस्त्याला नाव देण्याचा ठराव नगरपंचायत येणाऱ्या काळामध्ये घेईल असं आश्वासित करतो. आमचे मित्र आनंदराव शिंगारे यांच्या निमंत्रणानुसार आज अर्धापूर शहरामध्ये वार्ड नंबर 1 सावतामळी या रस्त्यावर कैलासवासी शेषरावजी धोंडीराव शिंगारे यांच्या नावाचं नामकरण करण्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं होतं, परंतु त्यांनी जे आता या दोघांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी निवेदन दिलं दिसतं, पण त्या निर्णयावर नगरपंचायतमध्ये कोणती अजून चर्चा झालेली नाही. त्या कारणाने आम्ही त्यांना कोणती ठराव किंवा काही असं मान्यता दिलेली नसल्यामुळं येणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही त्याच्यावर गावातील असेच नगर असतील, काही चौक असतील, ज्याला की आपण असे प्रतिष्ठित जे जुने कैलासवासी सरपंच असतील, आपल्या गावचे काही ज्येष्ठ नागरिक असतील, अशांचे नावं देण्याचा आम्ही सभागृह असतील, कोणते क्रीडा मैदान असतील, अशाला विचार करून सर्व गावाला विश्वासात घेऊन सर्व पक्ष कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन आम्ही सर्व नगरसेवक मिळून याच्यात होईल तेवढा लवकर प्रयत्न करणार आहोत या तोडगा काढण्यासाठी.
मी तरी या आनंदराव शिंगारे यांना विनंती करतो, आजचा हा कार्यक्रम आपण इथं स्थगित करून आम्हालाही सहकार्य करा आणि येणाऱ्या काळात तुमची मदत आम्हाला लागणारच आहे. तुम्हालाही सोबत घेऊन असे जे आपल्याला ज्याच्याशी संबंधित जे नावं करायचे त्या पूर्ण कुटुंबालाही सोबत घेऊन आपण गावामध्ये एक चांगल्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये न कोणता वाद होता भविष्यात या नगराला नाव देण्याचा आपण प्रयत्न करू. की एवढी मी या निमित्त आमच्या सर्व टीमच्या वतीनं मी इथं तुम्हाला शब्द देतो आणि येणाऱ्या लवकरच मीटिंगमध्ये असेल किंवा GB मध्ये चर्चा करून आम्ही याच्यावर निर्णय घेऊ एवढी विनंती करतो आणि थांबतो. बस.